श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. देशभरासह राज्यात पवनपुत्र हनुमान जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमानाचे जन्मगाव असलेल्या अर्थातच नाशिकच्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी सिद्ध हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी पहाटेपासूनच भाविकांनी मारुती रायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. रामनवमी पासूनच या ठिकाणी हनुमान जयंती उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर सिद्ध हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. मूर्तीला महावस्त्र देखील परिधान करण्यात आले. आज पहाटे गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली आणि 6:15 हनुमानाचा जन्म सोहळा या ठिकाणी पार पडला. तदनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील भक्त मंडळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने अंजनेरीला दाखल होत असतात. यावेळी जय हनुमान, रामभक्त हनुमान की जय जय घोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. आज नाशिकमध्ये देखील पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती मंदिर, सेवाकुंज येथील संकटमोचन हनुमान मंदिर या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. याबाबत काट्या मारुती ट्रस्टी बबलू वर्मा, महंत शिवकुमार दासजी यांनी अधिक माहिती दिली. ये हमारा मंदिर 5100 साल पुराना मंदिर है. यहाँ की जो मूर्त है वो स्वयंभू प्रकट हुई है. यह पहले मंदिर के नीचे कांटों का पेड़ था. वो कांटों के पेड़ के नीचे हनुमान जी भगवान की मूर्ति स्वयंभू प्रकट हुई. ये 5100 साल पुराना मंदिर है. यहाँ हमेशा हम सब मिलकर हर साल 500 जनों का प्रसाद बनाते हैं. ये हनुमान जी आज से 5100 वर्ष पहले द्वापर युग में पांडवों की रक्षा करने के लिए एक कांटों के विशाल पेड़ के नीचे, मोटे झाड़ के नीचे इसी अवस्था में प्रकट हुए. इसलिए इनका नाम काटिया मारुति हुआ. काटिया यहाँ की मराठी भाषा में कांटों से कहते हैं, मारुति हनुमान जी कहते हैं. यानी कांटों के पेड़ के नीचे प्रकट हुए हनुमान जी. 11.5 फीट ऊंचे, 7.5 फीट कमर पर राउंड है. सोबतच पंचमुखी हनुमानचे महंत भक्तिचरण दास महाराज आणि संकटमोचन मारुती मंदिरचे संदीप वाकचौरे यांनी देखील या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दिली. प्रतिवर्ष भांति इस बार भी हनुमान जन्मोत्सव बड़े धूमधाम में हम लोग मनाते हैं. इस बार विशेष करके हनुमान जी को लड्डू की प्रसाद ज़्यादा से ज़्यादा हम लोग भोग लगाए. और ये प्रसाद ये सबकी ओर से भोग लगता है और ये प्रसाद सबको बांटा जाता है. कोई भी आता है उसके प्रसाद दिया जाता है. और ये हनुमान जी की जन्मोत्सव इस बार मंगलवार को आने से ज्यादा लोग यहाँ दर्शन करने के लिए आते हैं. और ये पंचमुखी हनुमान मंदिर अति प्राचीन है और दक्षिणमुखी है, इसलिए इसका महत्व बहुत ये है. और नासिक में हनुमान जी की जन्म स्थान, इसके कारण है नासिक की हनुमान जी के प्रति लोग की बड़ा श्रद्धा प्रेम है. मैं हनुमान जी चरण से प्रार्थना करूंगा आप लोगों की सबकी मनोकामना पूर्ण हो और देश की सुरक्षा हो. आप लोग के द्वारा धर्म के प्रचार प्रसार हो और आने वाले चुनाव में सभी लोग घर से निकल के मतदान करिए और अच्छा सरकार बनाइए. नमस्कार नाशिककर. संकटमोचन मित्रमंडळ सेवाकुंज परिसर सर्व आम्ही लहान असताना आम्हाला नक्कीच असं माहित होतं की मंदिर हे खूप पुरातन कालीन आहे. बरेच वर्ष मंदिर मत होतं. आज 16 वर्ष कंप्लीट झाले. 16 वर्ष आधी आम्ही हे मंदिर काही राजकीय हस्तक्षेपांकडनं हे मंदिर ओपन करून घेतलं. दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी भंडारा करतो. मंडळाचे कार्यकर्ते कार्यक्रमासाठी आतुरतेने वाट बघत असतात. 15-15, 20-20 दिवस याचं कामकाज चालतं. 20 दिवसानंतर आजचा दिवस शेवट आमच्याकडे आज आलेला आहे. आमच्याकडे फक्त एवढंच असतं की यार आम्हाला अन्नदान खूप छान प्रकारे करायचं असतं. इथे आमच्या मंडळामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसतो. जे काही करतील, छोटे मित्रमंडळ असेल, मोठे असेल, कोणी असेल, हे सगळं यांच्या परीने करतात. सकाळपासून नाशिक शहरातील हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी पवनपुत्र हनुमान की जय, रामभक्त हनुमान की जय या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव हुगे.